Hello students, welcome to Deha Prakashan Academy Maharashtra. I am Sumita and today we are learning for standard 6 and our subject is English. Okay, now see in this we have in the story. That story is Night Owl and the Nobleman. See, आता बघा ह्या गोष्टीमध्ये काय आहे, एक नाईट आऊल आहे म्हणजे काय, तर आऊल म्हणजे घुबड. ओके, आणि नाईट म्हणजे रात्र, हे सगळ्यांना माहितीच आहे. बघा, नाईट आऊल असतो एक आणि एक असतो नोबलमॅन. आता बघा ह्यामध्ये काय आहे बरं, बघा अ नोबलमॅन त्याला काय सापडतो, एक नाईट आऊल सापडतो आणि तो तो त्याच्याशी नाईट आऊल जो असतो तो बोलायला लागतो. नोबलमॅन काय असतो, तो काय असतो, श्रीमंत असतो, पण काय असतो तो दुःखी असतो. आणि ही वॉन्ट टू नो द सिक्रेट ऑफ हॅपीनेस म्हणजे काय, त्याला हॅपीनेसचं सिक्रेट माहिती करून घ्यायचं असतं. बघा काय आहे सिक्रेट ऑफ हॅपीनेस, लिसन अँड सेट द नाईट आउट. दिस इज अ सिक्रेट ऑफ हॅपीनेस. नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क अँड नेव्हर ट्रस्ट अ आयडल वर्ड्स. बघा, कधी पण कोणावरतीही डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही आणि काय करायचं नाही, कोणाच्या अशा मोठ्या मोठ्या गोष्टींवरती विश्वास ठेवायचा नाही. जे लोक खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारतात नाही का, आमच्याकडे असं आमच्याकडे तसं, आम्ही असं करतो आम्ही तसं करतो, मग त्याच्यातून असा फायदा होतो, असे जे लोक बोलत असतात कंटिन्युअसली, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. बघा पुढे, सो ही वेंटेड टू know the secret of happiness, so he let them word go. बघा हे सगळं कोण सांगतो, त्याला आऊल सांगतो. आता हा नोबल मॅन असतो तो रात्रीचा फिरत असतो, तो काय करतो, ते नाऊट आऊलला पकडतो आणि त्याला म्हणतो की तो आता पिंजऱ्यात ठेवणार, पण तो त्याच्याशी बोलायला लागतो आणि विचारतो सिक्रेट ऑफ हॅपीनेस काय आहे. बरं पुढे, तर काय होतं, मग तो त्या पक्षाला जाऊ देतो आणि तो नोबलमॅन जो असतो तो काही एवढ्या त्या सिक्रेटचा विचार करत नाही आणि तो ही जस्ट सिली पीस ऑफ ऍडवाइस. त्याला असं वाटतं काहीतरी बावळ टाकल्यासारखी, बावटासारखी याने आपल्याला काहीतरी सांगितलं आणि हा निघून गेला. बर मग काय होतं, हॅपीनेस नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क अँड नेव्हर ट्रस्ट आयडियल थिंग्स. हे तो लक्षात ठेवत नाही. The nobleman didn't think much of the secret. This is just a silly piece of advice, he exclaimed. तो काय म्हणतो, जाऊ दे, हे काहीतरी असंच आहे, ह्याच्यात काही अर्थ नाही. मग काय होतं, नाऊट आऊल flew little higher and said, too bad to you. You don't be upset, my lord. It's just a night eagle. It just kind of let them go. मग काय होतं, लेट देम गो म्हणजे काय, त्याला जाऊ दे. बघा नेक्स्ट काय आहे, नोबलमॅन पर्सन विथ अ हाय रँक लाईक अ लॉर्ड. नोबलमॅन म्हणजे काय, द पर्सन विथ अ हाय रँक लाईक अ लॉर्ड. प्लीज गिव्ह रिझन्स अँड रिक्वेस्ट अपील म्हणजे काय, काहीतरी कारण देत राहणे. पुढे काय आहे, असिमिलर प्रोहब. काय आहे सिमिलर, क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क म्हणजे काय, इट्स नॉट अ क्राईंग ओव्हर स्प्लिट मिल्क, इट्स अ प्रोहब और सेइंग द मीनिंग यू शुड नॉट फील अनहॅपी अबाउट द मिस्टेक और समथिंग बॅड दॅट हॅज हॅपन्ड. म्हणजे काय की डोंट क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क म्हणजे काय, दूध सांडल्यावर रडू नका असा अर्थ आहे का त्याचा, नाही. त्याचा अर्थ काय आहे की कपड्यासोबत काहीही वाईट घडलं तरी दुःखी व्हायचं नाही, त्याच्यामुळे आपण आनंदी राहायचं आहे, कोणत्याही कारणाने दुःखी होऊन घ्यायचं नाही स्वतःला. बघा ही काय ऍक्टिव्हिटी आहे, बघा इफ द नेबर ईगल गेव द नोबलमॅन 2 bits ऑफ ऍडवाइस फ्रॉम ग्रुप अँड डिस्कस ईच ऑफ देम. हे तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायचं आहे. बघा, use the given word in a place of the highlighted word and translate each sentence you make. The bird flew a little higher म्हणजे काय, जस्ट बर्ड. आता हे बघा आपण वर्ड घेऊया, द बर्ड फ्ल्यू अ लिटिल हायर. आता इथे काय,
इथे काय घेऊया आपण, द बर्ड फ्ल्यू मस्ट हायर. ओके, नेक्स्ट काय आहे, अ बर्ड फ्ल्यू अ लॉट हायर. अ बर्ड फ्ल्यू अ जस्ट अ हायर. अ बर्ड फ्ल्यू लिटिल हायर. हा वर्ड आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हे सेंटेन्स घेऊन हे वाक्य तयार करायचे आहे. पुढे काय आहे बघा, बघा काय आहे, मोलाई कॉन्तोनी. कोण असतं मोलाई कॉन्तोनी? बघा, द, इथे काय दाखवलंय, द ब्रह्मपुत्रा म्हणजे काय, नदी दाखवली आहे. आणि हे सँडबार्स म्हणजे काय, सँडबार्स म्हणजे काय, मातीचे रिव्हर ऑफ द बँक सारखं, बरोबर. बघा इथे काय दाखवलंय, इथे काय लिहिलंय बघा, विदाउट ट्री यू विल सफर अँड डाई. म्हणजे झाडांशिवाय तुम्ही जगू शकत नाही आणि झाड जर नसले तर आपण जिवंत राहू शकत नाही. One day, the tribal summer season of 1979 changed the life of Jadav Payam. He lived in a small village on the bank of the Brahmaputra. The Brahmaputra is a great river. In place, it's more than 7 to 8 kilometers wide. It has many sandbars. Even the island known as Mujai Iceland. Okay, and the sandbars. At that time, the river even swims away some of the sandbars. When Jadhav was about to 15, he saw a tribal slide. म्हणजे काय, तो खूप मोठा हे बघतो, पूर बघतो. मग काय होतं, वन ऑफ द सँडबार्स thousands of snakes lay died. म्हणजे काय होतं, साप मरतात. He had been washed ashore with the floor, with no trees to the portal them. They had all died and splendid sun. It was simply horrified. He sat down and wept. There, Sadie burned land green with trees. For the more 30 long year turned to a burn around and transform into the forest. मग काय होतं, ते जंगल बनतं. कशामुळे, त्या जादूमुळे. फॅमिली अँड फ्रेंड्स कॉल्ड हिम मोलाई. ॲट फर्स्ट मोलाई worked in the forest department scheme to plant trees. For some reason that work stopped. All the others laborers left, but not Molai. He decided to carry to the work all by himself. He went to the and forest department officers and elders in his village. Molai, nothing grow the sandbars. Don't waste your time. Many of them advised, but someone told him to try growing bamboo. The forest department people gave him some sampling. Early next morning, Molai went to his island and planted his first tree carefully. These, after that, visited to Iceland every day, watering and tendering the plants with love. The plants began to grow with them. Molai hopes also grow. He began to look for more sampling, and other day, without fail, he watered them. Good soil and good little bit of compost donated to green. See, for months and years, Mulai worked all along on the small patch of the island. He lived in the company of trees. He spoke to them. He spoke to them. Maybe the trees understood his language. His words are affection. They respond by growing virtually. म्हणजे काय, झाड पण त्याला रिस्पॉन्ड करायचे. बघा, with trees come birds, insects and animals. They like the place and they brought many more seeds to the place. The place began to get rich with the different forms. Even then, Molai did not abandon his work. The forest now became to a second home of
him. People in the area name it Kathoni, Mulai forest. Means what? Today's Mulai Kathoni covers all area by near 515 crore 1500 acres. The acres is a unit of land area which approximately 4,047 square feet, and with Molai efforts is growing every day. It's thousands of different trees and plants, and the birds and the animals include deers, apes, and even the rhinos and tigers to the cap at all. Here by about 100 elephants have started visiting the forest every year. They stay there for about 3 months. Elephant visits show that the whole forest is a good for health. Mula is happy man today. Is this not just smooth sailing? Apart from the hardship Mulai had suffered to the Iceland. Now working there is heavy rain and scrolling heat. He had to face opposition from the people he never thought to strolling for his forest. But the other did. He had guard his Iceland against. Now, poaches. Again, when people wanted to cut down the trees, he stopped up their defense like a rock. You will have to cut me before you cut the trees. He warned. When the elephants come, they cause a lot of damage on the way. They destroyed the rice fields and huts. Even Mulai's own hut was destroyed. People wanted to beat up Mulai because it was just forest that invited the elephants. Mulai was not afraid. He was the firm in his resolve to create and protect a green cover for the land. In the end, most of people left the area. They shift to the village to make way of the easy elephants. काय होतात ते लोक शिफ्ट होतात का तर तिथून हत्ती ये जा करतील. Mulai keeps cattle of his own living. Luckily, he has felt supported from his family. They help him in his work in all possible ways. Mulai's children will carry off his work. People outside Mulai's own trouble didn't know about Mulai's work. One day, the photographer roaming in the area found Mulai working in his forest and gardening it. When he came to know that Mulai had grown the forest single-handedly, he was greatly impressed. He told the media, newspapers, TVs, channels, etc. But Mulai's single-handed achievement that forest department was impressed too. They decided to help Mulai in his work. The government honored him with the Padma Shri award. Mulai not want to spread his message throughout the country. Each one of us should plant, grow, and lift out trees. The trees will take care of carbon dioxide we process throughout our life and gives us enough oxygen to breathe. Or आर यू रेडी टू हेल्प. बघा हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. तुम्ही झाडे लावायला मदत कराल का मुलाला? येस किंवा नाही? येस ऑर नो? येस, डेफिनेटली आपण सगळे जण त्याला मदत करणार. चला पुढे काय आहे बघा. अंडरलाइन द वर्ड्स यू फाइंड डिफिकल्ट इन द स्टोरी. बघा तुम्हाला जे शब्द अवघड वाटले त्याला अंडरलाइन करा. ट्राय टू गेस देअर मीनिंग फ्रॉम द कॉन्टेक्स्ट. हे स्टडीसाठी आहे तुमच्या, हे घरी होमवर्क करायचा आहे. बघा हे पण सेम. राईट अ शॉर्ट नोट ऑन द फॉलोइंग. द ब्रह्मपुत्रा नदीवरती शॉर्ट नोट लिहायची आहे. बघा देअर इज अ होल इन द बकेट. बकेटला होल आहे. बघा देअर इज अ होल इन द बकेट. डिअर लिझा देअर इज अ होल इन द बकेट. डिअर लिझा देअर इज अ hole in the bucket. Then fix it, dear Henry. Then fix it, dear Henry. Fixed it. With what should I fix, dear Lisa? With dear Lisa.
With what should I fix, dear Lisa? With what? With straw, dear Harry, dear Harry, dear Harry, with straw, dear Harry, with straw. But the straw is too long, dear Lisa, dear Lisa. Straw is too long, dear Lisa, too long. बघा. Then cut it, dear Henry, dear Henry, dear Henry. Then cut it, dear Henry, dear Henry, cut it. बघा हेच वर्ड परत परत आहेत पण बोलताना फ्लुएंटली बोलायचं आहे. With what shall I cut it, dear Lisa, dear Lisa? Dear Lisa, with what should I cut it, dear Lisa? With what? With an axe, dear Henry, dear Henry. With an axe, dear Henry, an axe. But the axe is too dull, dear Lisa, dear Lisa. The axe is too dull, dear Lisa, dear Lisa. Too dull. बघा पुढे. Then sharpen it, dear Henry, dear Henry. Then sharpen it, dear Henry, dear Henry. Sharpen it म्हणजे काय? त्याला धार लाव. With what should I sharpen it, dear Lisa, dear Lisa? With what should I sharpen, dear Lisa? With what? With a stone, dear Henry, dear Henry. With a stone, dear Henry, dear Henry. With the stone. But the stone is too dry, dear Lisa, dear Lisa. The stone is too dry, dear Lisa, too dry. Then wet it, dear Henry, dear Henry. Then wet it, dear Henry, dear Henry. Wait it. With what should I wait it, dear Lisa, dear Lisa? With what should I wait it, dear Lisa? With what? With the water, dear Henry, dear Henry. Dear Henry, dear Henry. With the water. But how should I get it, dear Lisa, dear Lisa? But how should I get it, dear Lisa, dear Lisa? In the bucket, dear Henry, dear Henry, dear Henry. In the bucket, dear Henry, dear Henry. But there is a hole in the bucket, dear Lisa, dear Lisa. There is a hole in the bucket, dear Lisa, dear Lisa. तो काय सांगतो बकेटलाच होल आहे. आता कसं करणार बघा इथे काय आहे बघा काय आहे इथे पिक्चर मध्ये काय दाखवलंय आय वॉन्ट अ कप ऑफ हॉट चॉकलेट आय वॉन्ट अ कप ऑफ hot chocolate. I want a piece of chocolate. I want to milk. You mean you want to two source of milk. ठीक आहे बघा इथे काय आहे फॅन्टॅस्टिक शॉप्स बघा काय आहे हाय आय एम चार्ल्स द सीसा आय सेट अप द शॉप बिकॉज आय लव्ह कॅरेट्स आय जस्ट वॉन्ट टू आय डू विदाउट कॅरेट्स आय जस्ट कांट डू विदाउट कॅरेट म्हणजे कॅरेट शिवाय मी जगू शकत नाही तो कोण आहे ससा 24 कॅरेट्स बघा काय आहे वेलकम टू माय शॉप 24 कॅरेट्स वी हॅव 24 months watering delicious nutritious carrot based food loaded with vitamin A, B and C. कॅरेट मध्ये कोणते विटामिन असतात विटामिन A, B and C. My desserts wish is to make the whole world eat carrots. त्याचं काय आहे विश म्हणजे काय त्याची काय इच्छा आहे पूर्ण जगाने कॅरेट खाल्ले पाहिजे. He had even seen a rabbit wearing braces nose because they ate carrots and get more greens. If the carrot cakes fresh, is the carrot cake fresh? बघा कॅरेटचं काय आहे केक आहे ती काय म्हणते जस्ट आउट ऑफ दी ओव्हन आता जस्ट ओव्हन मधून काढला आहे गरम गरम केक आहे. कॅन आय हॅव कोल्ड कॅरेट ज्यूस प्लीज काय म्हणते इथे कोल्ड कॅरेट ज्यूस म्हणजे काय थंड गाजराचा रस. हिअर इज अ ग्लास ऑफ चिल्ड वॉटर कॅरेट ज्यूस. हिअर इज अ ग्लास ऑफ चिल्ड कॅरेट ज्यूस आहे. आय हॅव dozens of carrot cake and a box of carrot halwa how much would be that? बघा हा मुलगा काय घ्यायला आलाय आय वॉन्ट टू डझन कॅरेट केक म्हणजे 1 डझन त्याला कॅरेट केक पाहिजे आणि कॅरेटचा
हलवा सुद्धा पाहिजे आहे. हाऊ मच बी द प्राइस? दॅट विल बी. तो आता विचार करून सांगत आहे. आता इथे तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता. इथे आपण घेऊया 500 rupees. Okay. Do you have Delhi carrots? Sorry, madam, we don't them. We within a month. Winter month. बघा आता नाहीये, विंटर मंथ मध्ये येतील. आता याचा शॉपचा पत्ता काय आहे? 24 कॅरेटचा, अंडर द बनियन ट्री, ऑन ससे फार्म, ग्रीन व्हॅली, वेस्टर्न गेट्स. काय आहे पत्ता? बघा पुढे काय आहे? जेमी जेल फिश. जेलफिश माहिती आहे सगळ्यांना? तर जेलफिशचं हे पिक्चर दाखवलंय बघा. ह्यामध्ये काय काय दाखवलंय? जेलफिश काय म्हणते बघा. अंडर वॉटर मरीन क्रुलो शॉप. बघा अंडर वॉटर म्हणजे काय? पाण्याच्या आत काय आहे? शॉप आहे. कसलं? कोणाचं आहे शॉप? जेलफिशचं. बघा शॉपचं काय नाव आहे? जेमिन जेलफिश. आता आय एम जेमिन जेलफिश. आय लिव्ह राईट ॲट द बॉटम ऑफ द कोरल रीफ. कुठे राहते ती? कोरल रीफला, बॉटम ऑफ द सी. माय हाऊस इज जस्ट बिहाइंड माय शॉप. Or you could say my shop is the front of my house and both are very very beautiful. तिचं घर आणि शॉप जवळ जवळ आहे. Can you see around you? Just look at the beautiful corals and colorful seas, weeds and shells. Most of the deep sea fish come to my curious and decorate their home, jewelries for themselves and toys for their children. Come inside and take a lot. I okay. Can I have a coral paper weight, please? बघा coral paper weight. Correctly here is a nice little one of the and it's unbreakable. म्हणजे काय? तुटणार नाही. Would you happen to have voted seaweeds? बघ हा काय बघायला आलाय? ओ वी हॅव अ लार्ज व्हरायटी. टेक युअर पिक. आमच्याकडे खूप व्हरायटी आहे. कॅन आय ट्राय दिस पिंक शेल ब्रेसलेट? हा काय म्हणतो? हे पिंक कलरचं मी ब्रेसलेट घालून बघू का? येस मिस ऑक्टोपस. यू कॅन इवन गिव्ह यू सेट ऑफ 4. तू घेऊ शकतेस आणि 4चा सेट आहे. Look, I desperately need a airproof watch. I have to assure tomorrow. बघा ह्याला काय पाहिजे? एअरप्रूफ वॉच. हॅव अ लुक ॲट दिस अँड इट्स अ लेटेस्ट डिजिटल वन. काय असते? लेटेस्ट डिजिटल डिझाईन असते. बघा पुढे आहे हॅलो आय एम गौनाजी. डू यू नो हाऊ ओल्ड आय एम? बघा ही गौनाजी किती वर्षाची आहे माहिती आहे का तुम्हाला? नो. आय बेटर टेल यू, यू वोंट बिलीव्ह मी. Enough to say even greater and grandfather. When he was small kid, I love children and I know what they dream of. That's why I opened the shop exclusively for children. I make your dreams come true, but my charges are steep. Your word of honor is what I need. Whatever you like, but make your promise. And remember, if you break your promise, my goods will come back to me. बघा काय आहे आजीच्या शॉप मध्ये? मेलडी क्वीन, बेस्ट क्रॅकर, ब्रेव्ह हार्ट, ॲस्ट्रो सायंटिस्ट, टोयथले, मॅथ्स वर्ड्स, ग्रॅनी गौनाची ड्रीम शॉप. काय आहे? आजीचं दुकान आहे. बघा नेक्स्ट काय आहे? गौनाजी माय ड्रीम is to my class in English. बघा here you see and give your promise that you will be read the book and do the activities. बरं आजीला काय प्रॉमिस पाहिजे असतं? ऍक्टिव्हिटीज कर हे प्रॉमिस पाहिजे असतं. आता ऍड्रेस काय आहे? Cloud9 बियॉन्ड द होरिझन फॅन्टसी लँड ऍड्रेस आहे. राईट हिअर म्हणजे काय? यूज सेंटेन्स ऑफ एक्झॅक्टली. क्युरियस स्मॉल इंटरेस्टिंग थिंग्स ऑर ऑब्जेक्ट म्हणजे काय? क्युरियस. अनब्रेकेबल वन विच डज नॉट break. Sweet, a plant of grows in the sea.
लेटेस्ट म्हणजे काय, न्यूएस्ट. डिलिशियस म्हणजे व्हेरी टेस्टी. बघा, हे ऍक्टिव्हिटी होम साठी आहे, घरी सोडवायचंय. बर, पुढचं काय आहे, Pengro's dad and an adult environmentalist. In fact, both of his parents are convinced that modern inventions of science and technology have caused a lot of damage on the earth. They are committed to because of saving the planet. They use bicycle instead of car. There is a ban on TV and computers in their house. They don't buy things like bread and biscuits. They eat only vegetarian and home cooked foods. They when use candles, the light in house. They avoid using electricity. Poor US has to suffer a lot of churning and reduce from his friends because of the all this. Actually, Gore doesn't think either the TV or computer is a bad thing. He had tried to tell his parents that is possible to save the earth using the computers and the internet, but no, their house even can't do any decision on that issue. Uh, Gabriel always like to know why, but the answer is to his question. His parents think that he is still too young to understand global issues. One day, however, Grover unexpectedly acquires a new friend and next door neighbor, Anai. Anai's father, Eric, a brilliant scientist and ever willing to answer all Grave's questions. But his surprised to be intelligent computer named Commerce has incredible power. It can be literally open windows on the universe and take you to any planet, star, comet, and even to the black hole. And of course, commerce can also bring his back from there. However, commerce depends entirely on the information that he feed into my people like Eric, who do the research and thinking that can make commerce work. Science can be used for a good cause, and group of good scientists like Eric have won the use for people welfare. Unfortunately, there is one odd, angry scientist who wanted to use science for his own selfish motives. He is planning to steal commerce and all Eric research so that he can establish his own rule and another plant. It's so happens that only Grodd can do something to overcome the wits. Plan of Nesty scientist. If you want to know what adventures he undertakes and what strategies he used to call up stop hungry scientists, you have to read the novel. The author of the wonderful adventure is lucky, making the story of novel is imaginary, but also includes plenty of charts, photographs, boxes that give you hard facts about our solar system, galaxies, space, and whole universe. This is information has been presented to you in a simple, easy, and understandable manner by none other than Stephen Hawking is. Bhaga, said to be one of the greatest scientists of our time. His achievements are all the more astonishing. He is the victim of many physical elements and he has to use wheelchair to move about, to speak and computerized voice system in order to speak. The story of Stammerton Havoc trembling over his physical disabilities it itself an inspiring adventure. The book includes very attractive and expressive skits drawn by the persons.
It is true that exclusive use of scientists and technology can give rise to certain problems, but turning away from technologies is just a solution. That is why Habeking has given the important message in this book. More research, more studies, and commitment to use them not for selfish gains but for the welfare of the entire living वर्ल्ड. बघा येते लक्षात काय आहे सायंटिस्टची स्टोरी आहे त्यामध्ये काय दाखवलंय त्याने सेल्फ मोटिवेट साठी काही करायचं नाही दुसऱ्यासाठी किंवा जगाला उपयोगी येईल अशाच गोष्टी करायच्या आहे. द वर्थ ऑफ फॅब्रिक बघा द Tiruvillar was a great Tamil saint poet. He lived more than 2000 years ago. Tirukula, he in the book, he is the teaching, he of teaching. Okay, it's a greatly loved and respected every day. Tiruvilkar was a textile where he owned the beautiful fabrics and sarees and sold them into the market. People said that he never get angry, never used bad words, never shouted at anyone. तो कधी रागवत नाही चिडत नाही कोणाशी भांडत नाही. In the same town there was a lived to a rich young man. He wasted most of his time roaming around with his फ्रेंड्स. एक श्रीमंत माणूस असतो तो बराच वेळ त्याच्या मित्रांसोबत इकडे तिकडे टाइमपास करण्यात घालवत असतो बर का. पुढे काय होतं बघा with other people. He wasted his most of time and often made fun of the other people. म्हणजे दुसऱ्यांच्या मजाक उडवायला त्याला फार मजा वाटायची. I don't believe what people say about me. This is a valuer, said the young man, and one day I am sure you can make him angry. Come on, let's have some fun today. एक माणूस त्याला कोणाकडे घेऊन जातो तिरुक्विल्लरकडे का तू त्या माणसाचा बरोबर मजाक उडवशील आणि तू त्याला बरोबर राग आणशील तू चल माझ्यासोबत. हाऊ मच डज द होल फॅब्रिक कॉस्ट. तू त्याला काय विचारतो पूर्ण फॅब्रिक म्हणजे हे पूर्ण कपडा केवढ्याचा आहे. तो काय म्हणतो 8 coins. द सन नेम द प्राइस. तो प्राइस सांगतो किती 8 coins. द यंग मॅन untold the fabric and tore it more too. What is the price of this piece now? तो काय करतो ते घेतो आणि ते फाडतो. आता त्याची प्राइस काय विचारतो 4 coins. The son answered politely. आता म्हणतो आता 4 रुपये झाले. The young was taken aback. Why doesn't the man get angry? आता तो विचार करतो तरी हा माणूस का चिडला नाही. Youth was taken aback. Then doesn't the man get angry? He thought. Then he tore half piece into half again. म्हणजे काय करतो अर्ध्या तुकड्याचा परत अर्धा तुकडा करतो. 2 coins. आता तो विचारतो आता किती पैसे झाले. तो म्हणतो 2 coins. आन्सर देतो. Now it was a young man to become impatient to and again he tore the pieces into half again and again saying and now the price now. तो काय करतो अजून त्याचे छोटे तुकडे करतो आणि विचारतो किती प्राइस. तो Thriller calmly went to reducing the price to half every half. तो काय करत होता त्यावेळेस अर्ध्याच्या अर्धी किंमत सांगत होता. At least the fabric was reduced to raise. So Thriller said and the quiet tongue none of this of fabric become worthless. I will not name any price of this wages. तो खूपच छोटा तुकडा करतो आणि तो म्हणतो आता ह्याची काही किंमत नाही. The young man did not know how what to say but he was proud of his riches. तो काय होतो तो काहीच बोलत नाही पण त्याला त्या श्रीमंतीचा गर्व येतो. So he offered to pay 8 coins to the son. For the first time Tiruvillar smiled and he refused to take the money. तो काय म्हणतो मला पैसे नको. Young man, now this fabric is no use. It has become worthless. Why? Because no one will able to wear it now. तुम्ही ह्याचा कोणी उपयोग करणार नाही किंवा ते वापरा सुद्धा येणार नाही. Do you know the fabric was not made in a day? Many people have toiled to make it. म्हणजे खूप लोकांनी त्याच्यासाठी मेहनत घेतलेली असते. The farmer who grow the cotton in his field work hard for a month through sun and rain. He picked cotton from each boll off and gave the
गिव्ह इट फॉर स्पिनिंग. काय करतो, एक 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 कापूस शेतकरी गोळा करतो आणि मग त्याचा एक धागा तयार करायला देतो. मग काय होतं, the someone else created the cotton and spun into the long and uniform thread. मग काय होतो, धागा बनतो. आणि मग काय, tied carefully and lovely colors. My wife, I won tears together, putting in beautiful designs. We thought someday someone will like this fabric, will be happily too. काय होईल, नंतर कोणीतरी आनंदाने ते वापरते. Wear it, and all the overwork you have done has been rewarded. When you destroyed the fabric, you destroyed all the love and the labor went to its making. Money cannot bring it back. The spoken words touched the young man's heart. Now he was already ashamed of himself and do not know the two-wheeler went to the say, I can wear another fabric like this, but life is also like this fabric. You tear it apart with hasty, through thoughtless actions that will be destroyed, and you will not get anything in back. Thriller words opened the young man's eyes. These are the told decided to give up and did nice and bad habits. मग तो त्याच्या चुकीच्या सवयी सोडून देतो. Play day by day and night. Bring the hope, bring the day, balsam with the happy faces. All, let's up make merry, talk about the laugh and sing. Quickly, quickly come away, for it's a pleasant day. म्हणजे काय सुंदर दिवस आहे. Girls and boys come to out to play. The moon doesn't shine bright as day. Leave your super and leave your sleep. Come with your playfulness into the street. Come with the wolves and come with the call. Come with the goodwill, come not all. ओके, बघा अशा प्रकारे आपला लेसन कम्प्लीट झालेला आहे. थँक्यू सो मच स्टुडंट्स.